तर निवेश कट्ट्यावर आज आपले पहिले गेस्ट आहे मिसेस रोहिणी भापकर. मिसेस रोहिणी भापकर हे MBA इन फायनान्स, रिसर्च अनालिस्ट, इन्शुरन्स ब्रोकर आणि MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. मॅम, आपल्याबद्दल थोडंसं सांगा. मला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा साधारण 11 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. या 11 वर्षांच्या प्रवासामध्ये साधारण 200 कोटीपेक्षा जास्त ऍसेट अंडर मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे मला. त्याचसोबत 3000 पेक्षा जास्त क्लायंटचा हँडलिंग मी आतापर्यंत केलेला आहे. तर रोहिणी मॅम, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? तर म्युच्युअल फंड म्हणजे हे की अनेक वेगवेगळे प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारची रक्कम एका ठिकाणी एकत्रित करतात. ती एकत्रित केलेली रक्कम एखादा एक्सपर्ट किंवा अनुभवी व्यक्ती म्हणजेच की एखाद्या पर्टिक्युलर फंडचा फंड मॅनेजर जो आहे ती योग्य ठिकाणी शेअर बाजारात किंवा जिथून आपल्या पैशांची वाढ होऊ शकते अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत यालाच म्युच्युअल फंड म्हणतात. ओके. आणि आपण लहान मुलाच्या नावाने पण म्युच्युअल फंड करू शकतो? हो, अगदीच. तुम्ही लहान मुलांच्या नावाने सुद्धा म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. फक्त त्यामध्ये लहान मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करत असताना पालकांचा हस्तक्षेप असणं तितकंच गरजेचं आहे. पालकांच्या निर्देशनाखालीच आपण त्यांची गुंतवणूक चालू करू शकतो. तर रोहिणी मॅम, SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. शिस्तबद्ध पद्धतीने आपण गुंतवणुकीची सवय स्वतःला लावू शकतो. याच्यामध्ये दर महिन्याला एका ठराविक तारखेला ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यातून डेबिट होते आणि ती इन्व्हेस्टमेंट जी आहे तुमची म्युच्युअल फंड मध्ये होते. याला SIP असं म्हणतात. ओके. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खूप पैसे लागतात का ह्याच्यामध्ये? अगदीच नाही. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही अगदी 500 रुपयांपासून सुद्धा सुरुवात करू शकता. रोहिणी मॅम, मला एक क्वेरी आहे की जर माझे पैसे बुडाले तर ह्याच्यामध्ये रिस्क किती आहे? आणि किंवा म्युच्युअल फंड कंपनीज बंद झाली तर मी काय करणार? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्युच्युअल फंड म्हणजे रिस्क आहे, रिस्क नाही असं म्हणता येणार नाही. पण जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही दीर्घकाळासाठी करताय म्हणजेच की 5 ते 10 वर्षापेक्षा जास्त करताय तर तिथे रिस्कची शक्यता जी आहे ती थोडीशी कमी होते. त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणालात की जर समजा एखादी म्युच्युअल फंड कंपनीच बंद पडली तर पुढे काय? तर म्युच्युअल फंड जे आहे ते सेबीच्या अंडर चालतं. ठीक आहे. जसं बँकांच्या वरती RBI आहे, सर्व इन्शुरन्स कंपन्यांच्या वरती RDI आहे. त्याचप्रमाणे इंडियन सिक्युरिटी बोर्ड एक्सचेंज म्युच्युअल फंडच्या वरती त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडच्या वरती इंडियन सिक्युरिटी बोर्ड एक्सचेंज कार्यरत असते. जर एखादी म्युच्युअल फंड कंपनी बंद झाली तर ती दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज केली जाते किंवा गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना पुन्हा परत केले जातात. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपनी जर बंद पडली तर लोकांचे पैसे मात्र बुडत नाही. रोहिणी मॅम, मी खूप ऐकले लमसम SIP आणि लमसम. तर लमसम मध्ये काय? बरोबर. ज्याप्रमाणे तुम्ही बँकेमध्ये FD करता म्हणजे एकाच वेळेला एक ठराविक रक्कम जी आहे ती गुंतवता, त्याला आपण FD म्हणतो बँकेच्या भाषेत. त्याचप्रमाणे ती इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करता तर त्याला म्हटलं जातं लमसम. तर बँक FD पेक्षा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं जास्त अप्रोप्रिएट आहे? हो, नक्कीच. कारण जर तुम्ही बँकमध्ये FD करताय तर बँकेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो तुमचं जे इन्फ्लेशन आहे म्हणजे वाढती महागाई आहे ती सुद्धा बीट करू शकत नाही. त्याचबरोबर बँक FD जर तुम्ही मध्येच बंद केली तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ठराविक रकमेपेक्षा कमी रक्कम सुद्धा मिळू शकते. तर याचा विचार करता बँक FD पेक्षा लमसम करणं कधीही योग्य राहील. आणि मला वाटतं इन्फ्लेशन पण बीट करतं. अगदीच बरोबर. इन्फ्लेशन महागाईला जर मागे टाकायचं असेल तर आपण FD पेक्षा हा पर्याय निवडू शकतो. मॅम, NAV म्हणजे काय? NAV म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू. ज्या पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये एक शेअर घेत असतो आणि त्या शेअरची प्राइस ठरते, त्याचबरोबर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता तेव्हाही तुम्हाला तिथे युनिट मिळतात. त्या प्रत्येक युनिटची जी किंमत असते ती नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे NAV असतो. ओके. आणि जर मार्केट क्रॅश झाला, शेअर मार्केट जर क्रॅश झाला तर मी माझी SIP थांबवायची? अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. हा प्रश्न बऱ्याच जणांना येतो की जर मार्केट क्रॅश होतंय तर अशा काळात SIP थांबवायची का? तर याच्यावरती मीच तुम्हाला एक प्रश्न विचारेन की
एखाद्या ठिकाणी तुम्हाला जमीन घ्यायची, ती स्वस्त असताना तुम्ही घ्याल की ती महाग झाल्यावर घ्याल? स्वस्त असताना. सोनं खरेदी करायचंय ते तुम्ही स्वस्त असताना घ्याल की महाग झाल्यावर घ्याल? स्वस्त असताना. ऑब्विस आहे. मग ज्यावेळी मार्केट क्रॅश होतं त्यावेळी जसं तुम्ही आधी विचारलात की एनएव्ही, तो एनएव्हीचा जो रेट असतो तो कमी होत असतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारा जो एनएव्ही आहे तो स्वस्त मिळत असतो, म्हणजेच तुमचा युनिट गेन वाढत असतो. त्यामुळे जेव्हा मार्केट क्रॅश होतं त्यावेळी एसआयपी कधीही थांबवायची नसते. ओके. तर हे तर म्हणजे असं झालं मॅक्झिमम गेन आपण ह्याच्यामधून करू शकतो. एक्झॅक्टली. आणि यालाच रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग सुद्धा म्हणतात. रोहिणी मॅम, आजकाल तर सोना चांदीचं तुम्हाला माहितीच आहे. तर म्युच्युअल फंड मध्ये असं काही ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये मी सेफली इन्व्हेस्ट करू शकते गोल्ड किंवा सिल्वर मध्ये? अगदीच. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा सोनं किंवा चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये गोल्ड ETF फंड्स किंवा सिल्वर ETF फंड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुमची सेफ असते. सोनं चांदी जर तुम्ही फिजिकल घेतलं ते सांभाळत बसण्याची जोखीम खूप आहे. त्याचबरोबर त्या सोन्याची जी शुद्धता आहे त्याबद्दलही आपल्याला खात्री नसते. त्यामुळे जर तुम्ही ETF फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये तुम्ही गोल्ड आणि सिल्वर असे दोन्ही ऑप्शन घेऊ शकता. ओके. आणि मी हे खूप ऐकलंय स्टेप SIP, ते काय असतं? बरोबर. आता SIP तर आपण नॉर्मली म्हणतो SIP करायची आहे. पण आपण SIP करतो म्हणजे ती लॉंग टर्मच्या हिशोबाने करतो. ती करत असताना आपलं एखादं ध्येय किंवा एखादा गोल असतो त्याच्यामध्ये. तो जर आपल्याला लवकर साध्य करायचा आहे तर त्याच्यामध्ये स्टेप अप SIP म्हणजे स्टॉप अप SIP पण म्हणतात याला. याचा फायदा होतो. म्हणजेच काय की जसं की आपला इन्कम आहे, म्हणजे आपल्याला सॅलरी येते किंवा आपला कुठलाही बिझनेस आहे, त्याचं इन्कम जे आहे ते पण आपलं वाढतच असतं. मग ते ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीने आपण आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे SIP सुद्धा वाढवली पाहिजे. आणि ती SIP स्टेप अप किंवा टॉप अप या दोन्ही पद्धतीने म्हटलं जातं. ती तुम्ही कधीही वाढवू शकता. आणि ती वाढवल्याचा फायदा तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा गोल लवकर अचीव्ह करण्यासाठी होतो. आणि SWP पण मी खूप ऐकलंय की रिटायरमेंट मध्ये SWP करा, ते काय असतं? अगदी छान. रिटायरमेंट नंतर लोकांचं बऱ्याचदा असं होतं की एखाद्या ठराविक सेक्टरला किंवा सर्व्हिस सेक्टरला ते जॉब करत असतात. 2003 नंतर जर आपण पाहायला गेलो तर पेन्शन ही पद्धत आता बंद झालेली आहे. मग त्यावेळी लोकांना पेन्शनची आवश्यकता भासते. जो त्यांना एकत्र कॉर्पस मिळालेला असतो तो कॉर्पस जो आहे जर त्यांनी तो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवला आणि त्यातून SWP चालू केली. SWP म्हणजे काय की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. त्याच्यामध्ये ते दर महिन्याला 6% व्याजदराने जे आहे SWP घेऊ शकतात. ते त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. त्याचबरोबर त्यांनी जी इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे ती सुद्धा ग्रो होते. हा SWP चा महत्वाचा फायदा आहे. म्हणजे रिटायरमेंट एकदम मस्त. हो, अगदीच. आणि SWP चा उपयोग फक्त रिटायरमेंटसाठी नाही तर आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. यामध्ये अगदीच डीप जायचं झालं तर तुम्ही E-फ्लॅट म्हणून जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही ठराविक रक्कम आहे त्याचा वापर करून मुलांची एज्युकेशन फीज असेल किंवा तुमचे इन्शुरन्सचे EMIs असतील याचं सुद्धा प्लॅनिंग तुम्ही SWP तून करू शकता. दॅट्स ग्रेट. मॅम, जर मला पैसे लागणार असेल 6 महिन्यामध्ये किंवा एका वर्षभरात, म्हणजे काय इमर्जन्सी आली तर मी काय करणार? बरोबर. त्यावेळी तुम्ही इमर्जन्सी फंड जो आहे तो प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचं जेव्हा पण तुम्ही प्लॅनिंग करता त्यावेळी इमर्जन्सी फंड हा ऑप्शन निवडणं खूप गरजेचं आहे. कोविड मध्ये जी परिस्थिती आली त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की किमान 6 महिन्याचा तरी इमर्जन्सी फंड आपल्याकडे असावा. मग इमर्जन्सी फंडची गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये करता येते का? तर हो, म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा तुम्ही इमर्जन्सी फंडची गुंतवणूक लिक्विड फंड्सच्या माध्यमातून करू शकता. त्याचसोबत एंजल वेल्थ या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला इन्स्टा कॅश म्हणून ऑप्शन मिळतो. त्या ऑप्शन मधून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट तिथे सुद्धा तुमची लिक्विड फंड मध्येच होते. पण त्याचा फायदा हा आहे की अगदी 5 ते 10 मिनिटात विड्रॉल केल्यानंतर ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इन्स्टा कॅशचाही उपयोग तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आणि इन्व्हेस्टमेंटची योग्य वेळ काय? इन्व्हेस्टमेंटची योग्य वेळ जर सांगायची झाली मध्ये सांगेल
कल करे सो आज, आज करे सो अभी. जो दिवस आहे आत्ता तुमच्या समोर तिथपासून इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायला हवी. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणतीही वेळ ही योग्यच वेळ असते. कारण जेवढ्या लवकर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता तेवढा जास्तीचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये होत असतो. कारण म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला रिटर्न्स जे मिळतात ते कंपाऊंडिंग पद्धतीने मिळतात. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात आजपासून नाही, आत्तापासूनच करा. तर जसं मॅडमनी सांगितलं, आजच आपली SIP सुरू करा. आम्ही दोघी NJ वेल्थचे चॅनल पार्टनर आहात. थँक्यू सो मच रोहिणी मॅम. मनापासून आभार मानते तुमचा. तुम्ही स्पेशल वेळ काढला ह्यासाठी. आणि तुम्ही पण मला इथे तुमच्या पॉडकास्ट मध्ये इन्व्हाइट केलं त्याबद्दल थँक्यू सो मच.